नमस्कार, मावळ 24 तासमध्ये स्वागत। मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी जनसंवाद दौऱ्यानिमित्त उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी काही महिला उपस्थित आहेत। आम्ही महिलांकडून जाणून घेतोय, काय सांगाल मावळचे आमदार सुनील शेळके जनसंवाद दौऱ्यानिमित्त आले त्यांच्याबद्दल? अण्णांबद्दल सांगायचं म्हटलं तर खरंच पूर्ण दिवस पण पुरू शकत नाही आहे, कारण अण्णांनी मावळचा विकास तुम्ही बघताय गेले 5 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा कोरोनाचे जर 2 वर्ष आपण ते विसरलो तर 3 वर्षामध्ये अण्णांनी मावळचा भरपूर असा विकास केलेला आहे। 3 वर्षामध्ये माझ्या मते याच्या अगोदर किती इथं म्हणजे झालेलं आहे म्हणजे ह्या ठिकाणी माहिती नाही आहे, पण 3 वर्षामध्ये अण्णांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जे मला आवडलेलं आहे ते म्हणजे माझ्या ह्या सर्व मायमाऊली ज्या तालुक्यातल्या आहेत त्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचं काम हे अण्णांनी केलेलं आहे। आणि एवढंच म्हणेन या ठिकाणी एवढंच म्हणेन कहो दिल से सुनील अण्णा फिर से। तर मावळचे आमदार या ठिकाणी जनसंवाद दौऱ्यानिमित्त देहू गावातील माळवाडी या ठिकाणी राधाकृष्ण मंदिराच्या ठिकाणी आलेले आहेत। तर महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तर आम्ही तुम्हारे साथ हैं, सुनील अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कौन मतदाय 90%, 100%, अरे कौन मतदाय 90%, 100%। तर मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित काय सांगाल तुम्ही जनसंवाद दौऱ्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी जाताय, तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय, त्याबद्दल काय सांगाल? आज आमचा 5वा दिवस आहे। येत्या 20 तारखेला जे मतदान पार पडते त्या अनुषंगाने आम्ही सर्वच वडीलधारी आया बहिणींना आणि सहकार्यांना भेटतोय। खरोखर मला समाधान आहे की मागच्या 5 वर्ष जी काही विकास कामं केली, जो या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला, त्याच विश्वासाला आज सार्थ ठेवून अनेक आया बहिणी वडीलधारी मोठ्या संख्येनं माझ्या प्रचाराच्या निमित्तानं आज मला आशीर्वाद द्यायला आणि स्वतःही प्रचार करून घरोघरी जाऊन सांगतायत की अण्णाला मतदान करा। मला महाराष्ट्रामध्ये उदाहरण असेल माझं, याचा अभिमान आहे की सर्वात जास्त माझ्या आया बहिणी या घरोघरी जाऊन माझा प्रचार करतायत। एवढ्या मोठ्या संख्येनं आज रस्त्यावरती उतरून आपला भाऊ आपल्या मुलासारखा त्या विश्वासानं सांगतायत। शेवटी तालुक्याचा विकास सर्वांगीण कशा पद्धतीने होईल हेच अत्यंत महत्त्वाचं आहे। एका बाजूला विकास कामांच्या जोरावरती आम्ही निवडणूक लढतोय, सामोरे जातोय, आणि काही मंडळी स्वतःच्या व्यक्तिशा विचार करून ही निवडणुकीला सामोरे जात आहेत। मावळची जनता सुज्ञ आहे, या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे, त्यामुळे मी सुद्धा खूप समाधानी आहे। किती जरी पुढारी मंडळी बाजूला गेले असले तरी पुढारी म्हणजे तालुका नाही किंवा विशिष्ट आडनाव म्हणजे तालुका नाही। काही पुढारी मंडळी आजही सोबत आहेत, परंतु त्यांची मजबुरी म्हणा किंवा त्यांच्या अडचणी किंवा त्यांना काही दबाव आहे हे देखील मी समजू शकतो, परंतु त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती स्वतः त्या समोरच्या विरोधकाला मतदान करणार नाही, अशा पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तर अण्णा, तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्ही किती विकास कामं केली याचा अजेंडा जनतेसमोर देताय, मग गावावर गेलात, वाडी वस्तीवर गेलात, या संदर्भात काय सांगाल? शेवटी जनतेचा पैसा, जनतेच्या पैसा हिशोब देणं ही माझी जबाबदारी, नैतिकता समजतो। आपल्याला जनतेने निवडून दिल्यावरती स्वतःचं घर भरायला किंवा स्वतःपुरता विचार करायला निवडून देत नाही। जे काही आपण काम करतो किंवा काम करण्याकरता निवडून दिलं जातं त्या कामाचा लेखाजोखा, त्या पैसा हिशोब मी जनतेच्या घराघरापर्यंत पोचवला आणि त्यातनं जनता देखील समाधानी आहे, याचा मला आनंद आहे। बरं, काल अण्णा लोणावळ्यामध्ये दोन्ही उमेदवार समोरासमोर आले, त्या ठिकाणी काहीतरी आचारसंहिता संदर्भात गुन्हा दाखल केल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सांगत आहेत, काय झालं होतं नेमकं? आता जर समजा एखाद्या ठिकाणी जाणीवपूर्वक 2-2 तास ते समोरचे विरोधक बसून राहत असतील आणि मी जर मंदिरात जायचं नसेल तर त्यात माझं गैर काय आहे हे निवडणूक आयोग असेल किंवा तिथल्या पोलीस यंत्रणेने व्यवस्थितपणानं पाहायला पाहिजे। अशा पद्धतीनं कुठे अनुचित प्रकार घडू नये याची दखल पोलीस विभागानं या ठिकाणी घ्यायला पाहिजे। आता जर एकाच मार्गावरनं जाताना आम्ही
पहिलं प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन जायचं होतं, परंतु विरोधी पक्षातले मंडळी त्या ठिकाणी बसलेले होते म्हणून आम्ही दुसरीकडच्या बाजूने गेलो. परत फिरून तरी पाऊण तासानंतर आलो, पाऊण तासभर आमचा गेला तरी ते तिथंच बसून होते. मग एकतर आम्हाला पोलिसांनी सांगायला पाहिजे होते तुम्ही तिकडे जाऊ नका, किंवा यांना सांगायला पाहिजे होतं की आता समोरनं रॅली येते, तुम्ही आता इथनं बाहेर जाऊन दुसरीकडे प्रचारला तुमचा जो काय रूट आहे त्या रूटला तुम्ही जा. पण पोलीस यंत्रणाही त्या पद्धतीने जर असं कुठं हलगर्जीपणा करत असेल तर उद्या या काही अशा गोष्टी होणार आहेत. पण आपण ठीक आहे, आता माझ्यावरती आरोप केला जातो की मी वेळेवर त्या ठिकाणी पोहोचलो नाही. नियमामध्ये मला जो टायमिंग दिला होता त्या टायमिंगमध्ये म्हणजे मी सकाळी दुपारी, आता मी इथं जर 3 वाजताची वेळ दिली असेल, या आया बहिणी 2-3 वाजल्यापासून तयार आहेत, आलोय 6 वाजता. मग आता राज्यामध्ये प्रत्येक उमेदवार काही वेळेवरती त्या ठिकाणी पोचतो का? वेळ होतोच ना. आणि त्यात मला वेळ होतो. आता हे सगळं जर प्रत्येकाचं मन जर मला सांभाळायचं असेल, प्रत्येकाला आल्यावरती भेटायला लागतं, त्यामुळं उशीर होतो. पण आता ठीक आहे, गुन्हेच दाखल करायचे तेवढं जर समोरच्यांनी जर विचार करून निवडणूक लढत असतील. आता मला वाटतं 2 का 3 गुन्हे दाखल झालेत, अजून 4था 5वा 6वा काय करायचा ना करा. त्यांचं एकच टार्गेट आहे की माझा प्रचार कसा बंद पडेल, गुन्हे दाखल करत राहा, याचा प्रचार बंद पाडा. तर असं होत असेल तर ते मला योग्य वाटत नाही. अण्णा, सध्या जी आहे की धनगर समाजाबद्दल तुम्ही टीका केल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल करणार असं बापूसाहेब बेगडे यांनी वक्तव्य केले, त्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, मी 8 वर्षाच्या राजकीय माझ्या जीवनामध्ये मी कुठल्याही समाजाला समोर ठेवून राजकारण केलेलं नाही. मी जातीपातीचं धर्माचं राजकारण करणारा कार्यकर्ता नाही. हे जाणीवपूर्वक जे काही पेरायचं काम विरोधकांनी केलेले, मी तर त्याबाबत खुलासा परवा दिवशी सुद्धा दिला, ज्यावेळेला मला काही राज्यभरातल्या माझ्या धनगर समाजाच्या युवकांचे महिला भगिनींचा संपर्क झाला. अरे, मी स्पष्टपणे सांगितलं की पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबाच्या गटाच्या नेत्यांनी हे जे काही उदाहरण दिलं त्या उदाहरणाला मी प्रत्युत्तर दिलं की तुम्ही काय म्हणता की आम्ही फक्त धनगर सांभाळायचा म्हणजे मागची मेंढरं बरोबर आपोआप येतात, हे त्यांनी उदाहरण दिलं. त्यावरती मी ते खुलासा असा दिला होता की धनगर तुम्ही घेऊन जाता असला तर तुम्ही धनगर नाही, तर तुम्ही धनगरांचं वजं जे वाहतं ते घेऊन गेलेत. मागची माणसं आणि धनगर सगळे माझे आहेत. हे तुम्ही जे काय तोडून फुडून लावलंय ना ते बंद करा, आणि जातीपातीचं विष पेरायचं काम जे तुम्ही करताय ते करू नका. मावळचे आमदार सुनील शेळके यांना या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे. अण्णा, काय सांगाल? खरं तर धनगर समाजाकडून धनगर समाजाचा अपमान केल्याप्रकरणी तुमच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे. आणि समोरचा उमेदवार जे आहे त्यांनी असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे की मी हा गुन्हा दाखल करणार आहे. काय सांगाल? सुनील शेळकेनं मागच्या 8-10 वर्षामध्ये राजकीय जीवनात कधी कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलेलं नाही. जे काय आहे ते सर्व समाज आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन कायम मी राजकारण आणि समाजकारण करत आलेलो आहो. परंतु मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या गटाचे नेत्यांनी जे काही त्यांचं वक्तव्य केलं होतं, ते जे काही समाजामध्ये किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मांडत होते त्याचा मी खुलासा दिला. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण सगळी मेंढरं सांभाळायची नसतात, फक्त धनगर सांभाळायचा म्हणजे आपोआप मेंढरं येतात. मी त्यावरती त्यांना प्रत्युत्तर दिलं की तुम्ही मेंढरं आणि धनगर हे सांभाळत नाही आहेत. तुम्ही धनगर घेऊन जायची भाषा केली. तुम्ही धनगर नाही तर तुम्ही धनगर जे वजं व्हायला ठेवतं ते घेऊन गेले आहात. हे जाणीवपूर्वक तुडून मुडून जे काय माझं वक्तव्य तोडायचा प्रयत्न केला, मी त्याबाबत खुलासा केला आहे. आज माझ्या मावळ तालुक्यातल्या धनगर समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामाचं देखील इथं ठाणं आहे. मी तिथं देखील जाऊन पूजा अर्चा करणारा कार्यकर्ता आहे. आज माझ्या वाड्यापाड्यावरती जिथं धनगर समाज राहतो तिथं रस्ते नव्हते, तिथं लाईटची व्यवस्था नव्हती, तिथं व्यवस्था करणारा पहिला सुनील शेळके आहे. आणि जाणीवपूर्वक फक्त मताचं राजकारण करण्याकरता धनगर समाजाला टार्गेट करून किंवा धनगर समाजाची सहानुभूती मिळवण्याकरता हे कुणी जर करत असेल तर ते मला मान्य नाही. जर मी चुकीचं बोललो असेल तर माझी अख्खी व्हिडिओ काढा, अख्खं माझं रेकॉर्डिंग काढा आणि मला दाखवा की हो तू चुकीचं केलंय, मी माफी मागायला तयार आहे. पण खोटं बोलून किंवा खोटं तोडून मोडून जे व्हिडिओ तुम्ही तयार करता
एखादं उदाहरण तुम्ही कुठेतरी समाजावरती नेऊन ठेवता आणि राजकारण करत असेल तर ते धनगर समाजाला सुद्धा सांगतो, या असल्या तोडक्या मोडक्या वक्तव्याला किंवा या पुढाऱ्यांच्या आत्ताच्या निवडणुकीच्या राजकारणाला बळी पडू नका. तुम्हाला जर गैरसमज तुमच्या मनात असतील तर मला कधी सांगा, मी तुमच्या समोर त्याचं निराकरण करीन आणि चुकलो असेल तर माफी पण मागेल. पण मी चुकलो नाही आणि मी चुकीचं वक्तव्य केलं नाही. मी राजकारण करताना कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून किंवा फक्त तेवढ्याच व्यक्तीचा विचार न करता मी सर्वसमावेशक, सर्व जाती धर्माला, 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन राजकारण केलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं आपण अशा पद्धती वक्तव्य करून झाले या वक्तव्याला 10-12 दिवस, मग तुम्ही आत्ता 2 दिवसापूर्वी का काढलं? आणि हे वक्तव्य करणारा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेबांचा जो नेता आहे त्याच्याबाबत तुम्ही का खुलासा मागितला नाही? त्याबाबत का तुम्ही वक्तव्यावरती विचारणा करत नाही? त्यांना विचारून तुम्ही असं का वक्तव्य करता? अण्णा, खरं तर कालच्या प्रकरणानंतर आज तुमच्यावरती आचारसंहिता भंग आणि शांतता भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल. सगळेच गुन्हे दाखल करा म्हणा माझ्यावर. तुम्हाला जेवढे गुन्हे दाखल करता तेवढे करा. अजून 10 दिवस प्रचार आहे, 10 दिवसात 10 गुन्हे दाखल करा. तुम्हाला तेवढा अधिकार दिला आहे. तुम्ही काय प्रचारात करता मी बघायला जात नाही. आता जर मला उशीर होतोय तर माझा दोष नाही, मी प्रयत्न करतोय वेळेत पोहोचण्याचा. परंतु जाणीवपूर्वक जर समजा 10चे 10:30 11 होतातच, प्रत्येकाला 12 वाजतात, पण फक्त टार्गेट एवढंच की बदनामी आणि गुन्हे. अरे हे राजकारण आहे का तुमचं? हा तुमचा विकासाचं विजन आहे का? तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवरून राजकारण करू लागलात. मला असं वाटतं की गुन्हे किती जरी दाखल झाले तरी मायबाप जनतेचं प्रेम कमी माझ्यावरचं होणार नाही. त्यामुळे मी काय असल्या गुन्ह्यांना भीत नाही.